बाबासाहेबांच्या सानिध्यातच ज्या अनेक गीतांची प्रेरणा मला मिळाली त्यातलं एक गीत म्हणजे तुफानातले दिवे हे सामर्थ्यशाली गीत, समाजाला जागं करणारं, पेटून उठवणारं हे गीत. बाबासाहेबांनी आपलं सगळं आयुष्य झिजवलं समाजासाठी, समाज आणि देशाला सगळं काही दिलं, पण क्रांतीचा नारा द्यायचा असेल तर माझ्यासारख्या गीतकाराला स्फूर्तिदायक गीत रचना करण्याशिवाय दुसरं काय करता येणं शक्य होतं. ही प्रेरणा अर्थात बाबासाहेबांची संघर्षाचा विचार, जुलूम नाकारण्याचा विचार घेऊन मी हे गीत लिहिलं. कणा मोडलेला स्पृश्य पद दलित समाज, कणा मोडलेला स्पृश्य पद दलित समाज बाबासाहेबांनी उभा केला. मला बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन अखंड लढणारी पिढी अनुभवायची होती. त्यांच्यासारखेच त्यांचे अनुयायी बनतील हे विचार माझ्या मनात पक्के झाले होते. हे गीत म्हणजे दीनदलित समाज बांधवांना ताटमानेनं जगायला शिकवतं, तुफानातल्या दिव्यासारखं वादळ वाऱ्यातही संघर्ष करायला शिकवतं. कितीही हल्ले झाले तरी आम्हाला बुद्धाच्या चिरंतनतेतून, भीमयुगाच्या निरंजनातून स्वाभिमानाने जगण्याला प्रेरणा देते, जगण्याची प्रेरणा देते. दिवा जसा स्वतः जळतो व सर्वांना प्रकाश देतो, तशी आजची आणि उद्याची पिढी प्रकाश देणारी आणि प्रकाशाच्या वाटेनेच जाणारी आहे, एवढी एकमेव इच्छा व विश्वास ठेवून मी हे गीत लिहिलं. जे गीत होतं तुफानातले दिवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तुफान वारा पाऊस दारा, अरे तुफान वारा पाऊस दारा, मुळीन आमाशिवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. हल्ल्यावरती होती हल्ले, हल्ल्यावरती होती हल्ले, आमचे अभंग वाले किल्ले. असात ताठर माता आमचा, असाच ताठर माथा आमचा, जरा न खाली लवे. असाच ताठर माथा आमचा, जरा न खाली लवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा. हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा. ह्या वाऱ्याने मावळणारी, ह्या वाऱ्याने मावळणारी जात आमुची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तथागताच्या चिरंतनातून, मानवतेच्या कणाकणातून, तथागताच्या चिरंतनातून, मानवतेच्या कणाकणातून, भीमयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नवे. भीमयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे. काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे. करील काळे आपुले आता, करील काळे आपुले आता, काळ्यात
करणी सवे, करील काळे आपुले आता काळ्या करणी सवे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. जळू परंतु धरती उजळू, जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येते असाच उधळू. जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येते असाच उधळू. सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे, सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे. प्रकाश 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 येते असाच उधळू, प्रकाश येते असाच उधळू. सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. एक दिव्याने पेटविलेले चरितेसाठी पाठविलेले, एक दिव्याने पेटविलेले चरितेसाठी पाठविलेले. वामनवाणी अखंड येते, वामनवाणी अरे वामनवाणी अखंड येते फिरती आमचे तवे. वामनवाणी अखंड येते फिरती आमचे तवे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. माझ्या लेखणीतून निखळ प्रेमाचं प्रतिबिंब झिरपत असायचं. त्यात नवरा बायकोचा प्रेममय संवाद हे माझ्या लेखणीचं वैशिष्ट्य होतं. कुठेही अश्लीलता नसणारं, बिन पाण्याच्या दुधासारखं अनेक गाणी लिहिली मी प्रेमाची. त्यातलं हे गाणं जसा तुझा गोड गळा. माझी प्रेमावरची गाणी अतिशय प्रभावी ठरायची, पण मी संयम ठेवून अशा गाण्यांचं लेखन केलं. प्रथम स्थान बाबासाहेब यांना. इतर विषय मी कमी हाताळलेले असं नाही, इतर विषय मी कमी हाताळलेले असं नाही, पण या एकाच युगपुरुषाला मी माझं सर्वस्व वाहिलं होतं. जसा तुझा गोड गळा या गीतातील प्रेमाची भाषा जितकी मधाळ आहे तितकं तिचं सादरीकरणही. या गीतात प्रत्येक शब्दातून प्रेमाची अशी काही उधळण झाली की त्यास तोड नाही. आणि म्हणून माझं हे गीत म्हणजे दोन जीवांनी कसं प्रेम करावं याचा निखळ दाखला. अनेक गायकांनी हे गाणं गायलं. त्यात प्रल्हाद शिंदेंचाही अग्रक्रमाने अंतर्भाव होता. जोडीदारणीला शिकविलेली ही प्रेमाची भाषा अजोड ठरावी हीच माझी धारणा झाली. तेच हे गीत जसा तुझा गोड गळा. जसा तुझा गोड गळा फुलवी रानवळा, जसा तुझा गोड गळा फुलवी रानवळा. तसा मला लावलळा, तसा मला लावलळा, तसा मला लावलळा,
राहीना दूर कधी, राहीना दूर कधी, जसा विहिरीच्या तळा काळ सोडीना जळा, जसा विहिरीच्या तळा काळ सोडीना जळा, तसा मला लावला, तसा मला लावला, तसा मला लावला, तसा मला लावला. वामन गीत आहे तिथे संगीत आहे, तशीच प्रीत आहे प्रीतीची रीत आहे. वामन गीत आहे तिथे संगीत आहे, तशीच प्रीत आहे प्रीतीची रीत आहे. गाणारा गोतावळा करी गाणारा गोळा, गाणारा गोतावळा करी गाणारा गोळा, तसा मला लावला, तसा मला लावला, तसा मला लावला, तसा मला लावला. जसं तुझं गोडी गळा फुलवी रानमळा, जसं तुझं गोड गळा फुलवी रानमळा, तसं मला लावला, 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 तसं मला लावला. आज जे गाणं मी लिहायला घेतलं त्याचं नाव मी दिलं होतं कोमल कळी. बाबासाहेबांविषयी प्रचंड आदर भावना या गीतातून मी व्यक्त केली. मन अस्वस्थ झालं होतं माझं. बाबासाहेबांच्या कार्याचा रथ पुढे आणि पुढेच गेला पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे, माझा हा रथ तुम्हाला पुढे नेता आला नाही तरी चालेल, पण तो मागे नेऊ नका, तो मागे नेऊ नका. म्हणून हा रथ थांबू नये, पुढे पुढे चालत राहावा असे मला वाटत होते. आताची गटातटाची अवस्था माझं मन पोखरून टाकीत होती. तरी एकीकरणाची आशा मावळली होती. ही सारी दुफळी जाईल आणि पुन्हा एकीची नदी वाहील असं माझं मन आशा करीत होतं. आणि तरीही माझ्या लेखणीतून एक सुंदर गीत उतरलं, कोमल कळी, कोमल कळी. आज माझ्या मनाची कोमल कळी, आज माझ्या मनाची कोमल कळी, फुलवून पडावी भीमाच्या गळी. आज माझ्या मनाची, आज माझ्या मनाची कोमल कळी, फुलवून पडावी भीमाच्या गळी. फुल प्राणाचे घेऊन आपुल्या करी, डोळे लावून उभी त्याच वाटेवरी. लाख लोकात संधी मिळाली वरी, पायी तुडवील जन माझी काया तरी. गाडी येता भीमाची याच स्थळी, गाडी येता भीमाची याच स्थळी. फुलवून पडावी भीमाच्या गळी. आज माझ्या मनाची कोमल कळी, फुलवून पडावी भीमाच्या गळी. एकी असताना एका
तरूच्या तळी एकी असताना एका तरूच्या तळी वेळी उभी वेड्यांनी वेदासी केली फळी एकी असताना एका तरूच्या तळी उभी वेड्यांनी वेदाची केली फळी ही फळी आज लोकात लावी कळी कळी लावून कैकांचे घेई बळी बंगलेल्या मनांच्या मधली फळी बंगलेल्या मनांच्या मधली फळी फूल होऊन पडावी भीमाच्या गळी आज माझ्या मनाची कोमल कळी फूल होऊन पडावी भीमाच्या गळी फूल एकीचे भंगून पडले जरी आळमातीच्या जाऊन दडले तरी न घडावे ते वादात घडले जरी एक व्हावे या साऱ्यांनी पाण्यापरी पाकळी पाकळी जरी मोकळी पाकळी पाकळी जरी मोकळी फूल होऊन पडावी भीमाच्या गळी आज माझ्या मनाची कोमल कळी फूल होऊन पडावी भीमाच्या गळी विषवैराचे पेरीत आली थे साऱ्या देशाची वैरीण झाली थे विषवैराचे पेरीत आली थे साऱ्या देशाची वैरीण झाली थे कालवा मंचा रक्ताने नाली थे आज मरताना मरणाच्या काली थे संस्कृती दुर्जनांची जगा वेगळी संस्कृती दुर्जनांची जगा वेगळी फूल होऊन पडावी भीमाच्या गळी आज माझ्या मनाची कोमल कळी फूल होऊन पडावी भीमाच्या गळी फूल होऊन पडावी भीमाच्या गळी फूल होऊन पडावी भीमाच्या गळी. बाबासाहेबांनी दाखविलेला मार्ग दिलेला धम्म हा एक सर्वांग सुंदर होता. मलाही तो पुरता समजला होता आणि त्यामुळेच हा धम्म कल्याणकारी आहे याची खात्री माझ्या मनात बळावली.
आणि माझ्या हातून एक गीत लिहिलं गेलं, सेना भीमाची. सेना भीमाची. समाज या नव्या मार्गावरून जाईलच, पण नव्या विचारांनी झपाटून जाईल आणि जुने बुरसटलेले विचार काढून आज ना उद्या नव्याचा स्वीकार करेल. या माझ्या विचारांनी प्रेरित झालेलं गीत होतं सेना भीमाची. सेना भीमाची वाढणारी आहे, सेना भीमाची वाढणारी आहे, जुने सारे सारे गाळणारे आहे, जुने सारे सारे गाळणारे आहे, सेना भीमाची वाढणारी आहे. विषारी जगाचे विष गाळणारे, विषारी जगाचे विष गाळणारे, दात सारे सारे, दात सारे सारे पाडणारे आहे, दात सारे सारे पाडणारे आहे, सेना भीमाची वाढणारी आहे. कीड लागलेली मनुची प्रणाली, कीड लागलेली मनुची प्रणाली, मनुच्या घराला धाडणारी आहे, मनुच्या घराला धाडणारी आहे, सेना भीमाची वाढणारी आहे. युगानुयुगाची मनी साचलेली, युगानुयुगाची मनी साचलेली, घाण सारी सारी काढणारी आहे, घाण सारी सारी काढणारी आहे, सेना भीमाची वाढणारी आहे. वामन प्रमाणे, वामन प्रमाणे अशीच म्हणायची, वामन प्रमाणे अशीच म्हणायची, गलीनी गली मी, गलीनी गली मी झळणारी आहे, गलीनी गली मी झळणारी आहे, सेना भीमाची वाढणारी आहे, सेना भीमाची वाढणारी आहे, जुने सारे सारे गाळणारी आहे, सेना भीमाची वाढणारी आहे, सेना भीमाची वाढणारी आहे, सेना भीमाची वाढणारी आहे. समाजावर बाबासाहेबांनी केलेले उपकार ते हयात असताना आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही समाजाच्याच काय पण देशाच्या आणि जगाच्याही लक्षात आले होते. आता माझी भूमिका बाबासाहेबांनी केलेल्या महान कार्याला समाज माणसापर्यंत पोहोचविण्याची होती
कारण बाबासाहेबांनी समाजासाठी आपल्या तन मन धनाचाही सर्वस्वी त्याग केला होता हे जगन्मान्य होते. आपल्या पोटच्या लेकरांचाही कधी विचार त्यांना करता आला नाही. मृत्यूच्या सापळ्याला ते रोखू शकले नव्हते. मृत लेकरांकडे हातभर होऊन बघणारे बाबासाहेब म्हणजे एक असा दयाळू दाता होता की कुठलाही दानशूर त्यांच्यापुढे पिकाच पडावा. आणि याच विचारांचं तुफान दयाळू दाता हे माझं गीत मी लिहून झाल्यावरच ते शांत झालं. राजा राजा 9 कोटीचा राजा, राजा 9 कोटीचा राजा, दयाळू दाता माझा, दयाळू दाता माझा, जा पुजाग पुजाग, दयाळू दाता माझा, जा पुजाग. थोर पिंपळ पारावर राजग्रहापरी सुंदर, ध्यानस्थ आसनावर बसविला भीमवास्कर. दर्शनास नारी नर येतील गळे दिनभर, लग बघीन तुम्ही जा, लग बघीन तुम्ही जा, पुजाग पुजाग, दयाळू दाता माझा, जा पुजाग. त्याने रूढी बंधनातून काढिले तुम्हा ओढून, आठवून तयाचे ऋण वा मुक्त तुम्ही त्यातून. गाऊन तयाचे गुण, गाऊन तयाचे गुण, टाकावे गाव गरजून, ही अशीच आरती गाजा, ही अशीच आरती गाजा, जा पुजाग पुजाग, दयाळू दाता माझा, जा पुजाग. जाऊन स्मारकाकडे जा पूजा पाहती गडे, जाऊन स्मारकाकडे जा पूजा पाहती गडे. कशी रास फुलांची पडे, दरसाल पुण्य येवडे, वर्षात 2दा घडे, जा रांग लावण्या पुढे, फुलहार घेऊन ताजा, फुलहार घेऊन ताजा, जा पुजाग पुजाग, दयाळू दाता माझा, जा पुजाग. सोडून भीमा गौतमा जाईना तुझ्या आश्रमा, क्षय जरी करीना क्षमा, क्षयरोग. सोडून भीमा गौतमा जाईना तुझ्या आश्रमा, क्षय जरी करीना क्षमा, दुःखाची नाही तमा, सेवेतच होऊन जमा, जावा मनवानी रमा, सेवेतच होऊन जमा, जावा मनवानी रमा. उशीर नको या काजा, उशीर नको या काजा, जा पुजाग पुजाग, दयाळू दाता माझा, जा पुजाग. राजा 9 कोटीचा राजा, राजा 9 कोटीचा राजा, दयाळू दाता माझा, दयाळू दाता माझा, जा पुजाग पुजाग, दयाळू दाता माझा, जा पुजाग पुजाग, दयाळू दाता माझा, जा पुजाग. बाबासाहेबांमुळे कालचा गावकुसा बाहेरचा माणूस माणसात आला. समाजाला आकार तर येऊ लागला होता, समाजाला आकार तर येऊ लागला,
पण हे सत्य समाजाला अगदी तळागाळापर्यंत समजावणे हा माझ्या लेखनाचा एक भाग होता. समाजाला एखादी बाब सतत पटवून द्यावी लागते, सतत पटवून द्यावी लागते आणि इतक्या दीर्घ अनुभवानं माणसाची नस मला कळाली होती. एखादी बाब वारंवार त्याला सांगितल्याशिवाय, त्याच्या मनावर ठसविल्याशिवाय ती त्याच्या मेंदूपर्यंत जात नाही, हे तत्व देशाचा विचार करता मी जाणून होतो. प्रसार माध्यमांचा माझा अभ्यास होता. प्रचार प्रसाराची ही थेअरी मला समजली होती, पण भोळ्या समाजाला अजून ते कळत नव्हतं. मला माझ्या प्रामाणिकपणाची खात्री होती. हा विषय विकासाच्या वाटेनं नेणारा होता. बाबासाहेबांच्या कार्याचा उद्या माझ्या विचारांनी प्रेरित होऊन हजारोंचा समाज गीत रूपानं बाबांना आठवणार होता. इमान राखले तर. आणि एक गीत मी लिहिलं, स्वप्न साकार असं ते अत्यंत भावनाप्रधान गीत होतं. अतिशय भावनाप्रधान गीत होतं. तळागाळातल्या समाजाला आकार देण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलंच होतं. देशाच्या खजिन्यात वाटा मिळवून दिला होता. राखीव जागांच्या रूपानं समाज शिकला सवरला. त्याच्यातलं प्रत्येक कार्यदर्शन सर्वच समाजाला घडलं. कालचा पददलित राजा राणीचं जीवन केवळ शिकल्यानं व बाबासाहेबांच्या कृपेनं नोकऱ्या मिळाल्यानं जगू लागला. लाल दिव्याच्या गाडीत फिरू लागला. पण त्यांना भूतकाळाची जाणीव करून देण्याची जाणीव मात्र माझ्यासारख्या शाहिरावर येऊन पडली, अलिखित येऊन पडली. कारण समोरचं वास्तव मी नाकारू शकत नव्हतो. अनेक अनुभव गाठीशी होते माझ्या. आणि म्हणून मी लेखणी हातात घेतली. लोक मला दादा म्हणत होते ना, दादा. त्यांना अधिकारवाणीनं जाग करणं माझं काम होतं. आणि मी गीत लिहिलं, आला आज तुला आकार. आला आज तुला आकार. आला आज तुला आकार. झाले स्वप्न तुझे साकार. हो झाले स्वप्न तुझे साकार. आला आज तुला आकार. आला आज तुला आकार. काल इथे तू असता माती तुडवित आल्या नाना जाती. काल इथे तू असता माती तुडवित आल्या नाना जाती. त्या मातीचे माठ करोनी, त्या मातीचे माठ करोनी गेला 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 तो कुंभार. आला आज तुला आकार. आला आज तुला आकार. तथागताची
निर्मळ वाणी त्या वाणीचे नारळ पाणी तथागताची निर्मळ वाणी त्या वाणीचे नारळ पाणी त्या पाण्याने मठ सदाये त्या पाण्याने मठ सदाये भरुनी 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 ते राहणार आला आला आज तुला कार आला आला आज तुला कार येता जाता लाख प्रवासी येतील आता पाण्यापाशी येता जाता लाख प्रवासी येतील आता पाण्यापाशी तानेले ते सारे प्राणी तानेले ते सारे प्राणी आता तृप्तता होणार आला आला आज तुला झाले स्वप्न तुझे साकार हो झाले स्वप्न तुझे साकार आला आला आज तुला कार नवतावा मन काल जरी तो नवतावा मन काल जरी तो माठरी कामे आजवरी तो नवतावा मन काल जरी तो माठरी कामे आजवरी तो झऱ्या परी त्या पाणी तुझे झऱ्या परी त्या पाणी तुझे नाही 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 कधी सरणार आला आला आज तुला आकार आला आला आज तुला आकार झाले स्वप्न तुझे साकार हो झाले स्वप्न तुझे साकार आला आला आज तुला कार
आला आज तुला काय. भारताला बुद्धाच्याच विचारसरणीची गरज आहे. भारताला बुद्धाच्याच विचारसरणीची गरज आहे. बाबासाहेबांनी दिलेले विचार व धम्म तेच सांगत होता. 1956 साली दिलेली धम्मदीक्षा बाबासाहेबांचं आणि सगळ्या समाजाचं जणू आजीवन आनंद देणारं स्वप्न पूर्ण झालं. मी लेखणी सरसावली आणि ज्या गीताचा जन्म झाला ते गीत होतं भूमीचा नवा नूर. आणि माझ्या कल्पनाशक्तीनं उत्तुंग भरारी घेतली. बुद्धाची आणि बाबासाहेबांची गाठ होणे म्हणजे माय लेकरांची भेट अशी कल्पना अतुलनीय होती माझी. धरणीवर असं कधी घडलंच नाही हे वास्तव मी जगापुढं मांडलं आणि लोकांच्या काळजालाच माझ्या या गीताने स्पर्श केला. आणि जिथं जिथं मी हे गीत गायलं, माझ्या गायकांनी गायलं, मी गायलं, माझ्या गायकांनी गायलं, त्यांनी या गीताचं चीज केलं. मला माझी वेगळी ओळख मिळाली टोकाची. तेच हे गीत होतं, तेच हे गीत भूमीचा नवा नूर. कोसळले धरणीवरती गडगडले मेघवरती, कोसळले धरणीवरती आला नदीला नवा पूर, रंगला भूमीचा नवा नूर. गडगडले मेघवरती कोसळले धरणीवरती, गडगडले मेघवरती कोसळले धरणीवरती आला नदीला नवा पूर, रंगला भूमीचा नवा नूर. नाचते नदीचे पाणी आणि ते नाव घेते, नाचते नदीचे पाणी आणि ते नाव घेते. कापते किनारे आणि कापते किनारे आणि धरणीचा ठाव घेते. समतेच्या सिंधूसाठी, समतेच्या सिंधूसाठी सरिताई धाव घेते. समतेच्या सिंधूसाठी सरिताई धाव घेते. मागे हटणार नाही आणि हटणार नाही, मागे हटणार नाही आणि हटणार नाही. चालली आता ही लई दूर, मागे हटणार नाही आणि हटणार नाही. चालली आता ही
जळले